चला आज बनवूया कमी साहित्यामध्ये तांदळाची खीर। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलंय। जो कणीचा तांदूळ आहे, एक दोन वेळा त्याला छान स्वच्छ धुवून घेतलंय आणि थोडा वेळ अर्ध्या तासासाठी पाणी टाकून भिजायला ठेवलेलं आहे। तर चला पुढे अर्धा तास झालेला आहे। पाणी त्यातलं थोडंसं काढून आणि राहिलेलं पाणी ओतून हा तांदूळ आपण 2 शिट्ट्यासाठी कुकरला लावून घेतला। तर बघा चांगला पुरणासारखा शिजला आहे तांदूळ। आता या ठिकाणी घेतले 5-6 इलायची आणि थोडंसं जायफळ। तर आपण ते साखरेमध्ये परत एकदा बारीक करून घेणार आहे। तर त्याचमध्ये साखर, इलायची आणि जायफळ हे सगळं बारीक करून घेतलं। या ठिकाणी पातेल्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातले आणि हा शिजवलेला जो कणीचा तांदूळ आहे तो त्या तुपामध्ये छान परतून घेतला आहे। खिरीला छान वास येतो तुपामध्ये असा तांदूळ, शिजवलेला तांदूळ परतून घेतला तर। राहिलेली विलायची आणि जायफळ आणि पिठी साखर, दूध टाकून त्याला छानसं हलवून घेतलं। यामध्ये जर ड्रायफ्रूट टाकले तर खिरीला अजूनच छान चव येते, पण माझ्याकडे शिल्लक नव्हते त्यामुळे मी ते टाकले नाही। तर थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी एकत्र करून तेही त्याच्यात मिसळले आहे। तयार झाली आपली तांदळाची खीर। अगदी कमी साहित्यामध्ये बनवली आहे। यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता, थोडासा खोबऱ्याचा किस टाकला तर अधिक छान। अशीही खूप छान लागते, करून पहा नक्की। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।